तर तुम्हाला डीपमध्ये फक्त एकच खेळाडू ठेवावा लागतो. त्या अनुमानाने विनंती करेन की दाखल वा सलामीची जोडी टीम स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटणे यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. ती म्हणजेच अनेक वर्ष ज्याने क्रिकेटला दिली आणि अनेक वर्षामध्ये ज्याने आपल्या उसाटणे गावाचं नाव हे क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे नेलं ते नाव म्हणजेच अजय भंडारी. अनेक वर्ष तो क्रिकेट खेळतोय, परंतु त्याचा जो स्टँडर्ड आहे ना तो स्टँडर्ड त्यांनी जपून ठेवलाय. पण एखादी अशी गोष्ट असते, मग ती कला असो, त्या कलेचा कलाकार बनण्यासाठी त्या कलेमध्ये आपल्याला पारंगत व्हावं लागतं आणि क्रिकेटच्या कलेमध्ये पारंगत असणारा म्हणजेच विशारद असणारा अजय भंडारी आहे. अनिल ढोपरे यांचं नेहमी पाठबळ या संघाला राहिलंय. एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांनी आपल्या संघाला अशा प्रकारे बांधून ठेवलाय जो संघ कोणत्याही चांगल्या संघासोबत फाईट करू शकतो आणि फाईट बॅक देऊ शकतो. आणि त्याच कॅलिबरचा संघ सध्या तरी फाईट देण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्ष इलेवन, जय जलेश्वर वाडेकर, अतुल भोईर, प्रणित पाटील, सिद्धू पाटील, त्यामध्ये कपिल, सर्वेश, प्रशांत असे खेळाडू या स्क्वॉडमध्ये आहेत ज्या खेळाडूंकडे एक वेगळी क्षमता आहे. आणि एखादा जसा शिक्षक असतो ना, ज्या शिक्षकाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं शिक्षण दिलं जातं, तसं सातत्याने आपण नेहमी म्हणत असतो की या वाडेकरच्या फिरकीच्या माहेरघरामध्ये एक असा महागुरू आहे ज्यांनी या विद्यापीठाला घडवलंय आणि तो माहेरघर आणि त्या विद्यापीठाचा गुरु म्हणजेच सिद्धू पाटील. सध्या तरी विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये काळाची गरज बघून तो षटके हाताळत असतो. जरूर गतवर्षी तुम्ही त्याला जास्त षटक हाताळताना बघितलं नाही, परंतु प्रथमतः शिलगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याला तुम्ही शेवटचं षटक हाताळतानाही बघितलं. तसंच काही सर घडेल बिघडेल आज या स्क्वॉडमध्ये आपण बघितलं गेलं तर असं वाटलं होतं की अतुल भोईर आज स्क्वॉडमध्ये नाही आहेत की काय, परंतु उशिरा आले, परंतु त्यांची एंट्री ही मैदानामध्ये झाली आहे. अतुल एक असा खेळाडू आहे की नेहमी त्याला टेक्निकल क्रिकेट म्हणून टेनिस बॉल क्रिकेट ओळखत असतो, परंतु पहिलं षटक कपिल पाटीलच्या हातामध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा आधीच बनवला, कारण माहिती आहे स्पिनर बॉलर त्या अनुमानाने जर चेंडू बाहेर काढला तर रिव्हर्सच्या माध्यमातून फटके चांगले येतील. तो अनुमान कुठेतरी चुकला गेला. समोर उसाटण्याचा असा संघ आहे ना ज्यामध्ये सगळे खेळाडू जे आहेत म्हणजे ॲज अ बॉलर ज्यांची वर्णी लागली ना ते सगळे खेळाडू स्पिनर आहेत आणि त्यातला पहिला स्पिनर कपिल पाटील. यावेळेला व्ही शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर, स्वीकारली गेली कॅच. ज्या खेळाडूची खरं तर चर्चा चालू होती अतुल भोईरची, त्याच्याच हातामध्ये कॅच फलंदाजीतनं होईल बाद लागणारा हा झटका पहिला. वातावरणामध्ये ना आता बदलही झालाय, कारण आपण सकाळपासून बघितले ना तर या क्रीडांगणाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ जरूर सुरू होता, परंतु वारे कमी होते. आता हे वारे वाहायला लागलेत. जरूर दोन संघ मातब्बर आहेत, तुल्यबल संघ आहेत आणि त्यांच्या समोर ही क्रिकेटची कसोटी ना अनेक वेळा आली आहे. म्हणजेच क्रिकेटच्या परिपटलावरती बॅट पॅच हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात, परंतु त्या बॅट पॅचमधून भरपूर वेळा बाहेर निघणारा ना या दोन्ही टीम आहेत आणि सध्या तरी उसाटणे संघाला पहिला हादरा बसलाय. सत्यवान ढोपरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, तोही परतील मैदानाच्या बाहेर. चेंडू बाहेर काढला, अक्षरशः त्याला वळवलं गेलं आणि त्या बाहेर निघणाऱ्या बॉलवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न सत्यवान ढोपरीचा आणि इथनं विकेट पडत असताना लागोपाठची दुसरी बाद होतोय सत्यवान ढोपरी. लागोपाठचे दोन विकेट, सुरुवातीला प्रेशर. म्हणजेच निदान आपण आजच्या दिवसातली चौथी मॅच पाहतोय जिथे फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ही सिच्युएशन आली आहे. पहिली मॅच तुम्ही बघितली नारिवली त्यांच्या विरोधात टेंभोडे होते, तीही सिच्युएशन अशीच झाली. त्यानंतर आपण त्याच पनवेल विभागामधला चिंचपाडा संघही बघितला, त्याची सिच्युएशन पहिल्या ओव्हरमध्ये अशीच झाली आणि सध्या तरी या मॅचमध्ये तशीच सिच्युएशन टीम उसाटणीची झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यालाही चांगला बॉल फेस करावा लागला. हा चौथा बॉल होता. लागोपाठचे दोन विकेट कपिल पाटीलच्या खात्यामध्ये आले.
त्यानंतर आपण बघत आहात हा डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटक झालेले आहेत. एक गुरुदास आजच्या दिवसामध्ये तुम्हाला अक्षय पाहायला मिळाला आणि हे षटक निर्धाव नसेल का नसेल तर तो हा फटका पहा, सुंदर फटका, वळून खेळला गेला फटका. जरूर बॉल थोडासा बॉडीवरती आला परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर चांगलं येणारा अनुज ढोपरेच्या बॅटमधला हा सुंदर स्ट्रोक षटकार. षटकाराने या सफल ओव्हरला आता थोडंसं विस्कळीत केलं जात आहे. हेच गरजेचं होतं कारण सुरुवातीपासून प्रेशर पडला तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्येही तसाच प्रेशर फेस करावा लागेल. त्या अनुमानाने चांगला फटका तुम्हाला अनुजचा पाहायला मिळाला जो षटकार आलाय. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा घडलं काय, बॉल स्टंपला जरूर कदाचित लागला असावा परंतु बेल्स पडली नाही आणि कपिल पाटीलच्या डोक्यावरती जसा हात आला ना तसा समजला गेला आम्हाला की फलंदाज बाद असला असता. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया, UTC वाहिनी आपल्याशी नक्की जुळलेली. हा पहा ऍक्शन रिप्ले, बॉल स्टंपला लागला परंतु बेल्स पडली नाही. म्हणजेच दैव बलवंत या खेळाडूला तुम्ही वाचताना बघितलं. खरं तर कधी कधी ना नशिबाची ही साथ खूप महत्वाची असते कारण नशिबाने ना हे तुमच्या यशाचे दरवाजे उघडू शकतात परंतु नशिबाच्या वरती मित्रांनो डिपेंडेबल राहू नका कारण 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला 4 शब्दांची ही मेहनत करावीच लागते. त्याच्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे जिथे मेहनतीला भरपूर महत्त्व असतं आणि ती मेहनत आता आपण असं म्हणू शकतो की उसाटणे संघाला आता करावी लागेल परंतु एका बाजूला याही गोष्टीचा विचार करावा लागेल. जरूर आता मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईर सेकंड ओव्हरमध्ये गेलाय परंतु त्याच्या समोर कोण आहे तर या टीममधला ज्युनियर ऑलराऊंडर अजय भंडारी. अनेक असे सामने आहेत जे सामने त्याने वळवलेले आहेत. आताही आठवतं नागझरीच्या मैदानामध्ये लागोपाठचे 3 मोठे फटका, 2 चौकार, 1 षटकार आणि याच अजय भंडारीने तो सामना जिंकला होता. म्हणजेच या खेळाडूकडे ना एक आशेच्या नजरेने बघत असते संघ उसाटणे परंतु ती आशापेक्षा तो कधी पूर्ण करत असतो. स्वतः 2 विकेट गेल्यानंतर त्याच्यावरच्या जिम्मेदारीला त्याला पुढे न्यावं लागेल. अतुल भोईरचे दुसरे षटक मॅन्डेटरी पॉवरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या कपिल पाटीलनं आणि आता अतुल भोईर आलाय त्याच्यासमोर अजय भंडारी. पहिलाच बॉल फुल टॉस, थोडासा शांत आहे अजय. माहिती आहे की वाडेकर संघ म्हटला गेला ना तर असे गोलंदाज ज्यांना फिरकीचं माहेरघर म्हटलं जातं. या गावातून येणारा प्रत्येक गोलंदाज हा फिरकीमध्ये माहीर आहे त्याच्यामुळेच सध्या तरी तो शांत पद्धतीने खेळतोय आणि पहिलाच बॉल त्यांनी त्या पहिल्या बॉलला सन्मान दिला अतुल भोईरच्या. थांबून खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर होता, त्या यॉर्करला बॉटमहँडच्या माध्यमातून वळवलं गेलं, सिंगल कंप्लीट झाली, सेकंडसाठी वळल्या गेल्यात. बॅकअप आहे त्या ठिकाणी खेळाडूचं परंतु प्रणित पाटीलचं बॉलकडे येणं, तो मिस होणं, त्याच्यानंतर त्याला बॅकअप मिळणं, या 2 गोष्टी घडल्या गेल्या आणि दरम्यान 2 धावा आपण पूर्ण होताना बघितल्या. 8 धावा सध्या तरी धावपलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू, 2 विकेटी गेल्यात. याच्या दिवसातली शेवटची मॅच लॉट प्रमाणे आपण जरूर आज थोडासा चेंजेस केला कारण नारिवली संघ 2 मॅचेस जिंकून पुढे गेलाय. म्हणजेच आता सध्या तरी या सामन्यामधून जो विजय होईल तो संघ दातिवली सोबत खेळणार आहे. धाबा 8 राऊंड द विकेटने हाही यॉर्कर, 2 यॉर्कर बॉल फेस करावा लागले. पहा अजय बघतायत की बॉल परफेक्टली यॉर्कर कुठे पिच झाला. याच्या अगोदर मिडल स्टिक वरती होता, त्याला बॉटमहँडच्या माध्यमातून त्याने वळवला गेला, तिथे 2 धाव मिळायला गेला आणि सध्या तरी कदाचित हा चेंडू अतुल भोईरचा वाईड यॉर्कर असावा. ते पाहत राहिले. धावसंख्या 8. राऊंड द विकेटने हाही यॉर्कर बॉल परंतु त्याला खोदून काढलाय. आता प्रणित आहेत, ॲक्युरेटली बॉल पासून ते दूर वरती होते परंतु त्याच्या अगोदर दुसरा फिल्डर पोहोचला कपिल, त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. कपिल, प्रशांत आणि प्रणित सर्वेश सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, जे डीप मधले असे खेळाडू आहेत ना जे कोणत्याही पद्धतीने बॉलला अडवण्याची क्षमता ठेवतात कारण त्या अनुमानाने त्यांना तुम्ही नेहमी डीप मध्ये बघितलाय आणि सध्या तरी त्यांची फिल्डिंग चांगली झाली. या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीम आता पोहोचत असताना 10 या आकड्यावरती. ऑफसमवरती बॉल होता, कदाचित कळालं गेलं अजय भंडारीला सुद्धा की हा बॉल ऑफसम सोडून जातोय, त्याच्यामुळे त्यांनी नक्कीच अंपायर्सकडे बघितलं. त्याच्याही मुखातून हेच आलं की व्हाईट बॉल कदाचित हा असू शकतो. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या 11. माफ करा, स्क्वेअरले गेला, डीप मध्ये प्रणित आहेत. राऊंड द विकेट अजयसाठी हा बॉल बॉडीला स्ट्रेच करून स्ट्रोकसाठी जागा निवडली जरूर होती परंतु कॅच ड्रॉप. एका अशा खेळाडूची तुम्ही कॅच ड्रॉप करता जो खेळाडू कधी खोऱ्याने धावा उभारू शकतो. अजयला मिळाली
खरं तर ही दुसरी संधी आणि या ठिकाणी बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. हा षटक संपला दुसरा आणि या दुसऱ्या माफ करा शेवटचा बॉल असेल. एक चेंडू वाईट सुद्धा या षटकामध्ये होता. थोडीशी क्षमा असावी परंतु हा चौकार जो आलाय ना तो चौकार अतिशय उपयुक्त आलाय. जिथे धावा बनल्या गेल्यात 15. गतीमध्ये परिवर्तन आणि हिट विकेट. स्वतःला फटका खऱ्या अर्थाने मागे खेळायचा होता परंतु बॅट जरूर स्टंप वरती लागली आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बोल झाल्यात का अंपायर. येस बोल झाल्यात असं वाटलं की हिट विकेट परंतु बोल झाल्यात अजय भंडारे आणि तो परतेल मैदानाच्या बाहेर. या क्रीडांगणावरती ना अशा क्रिटिकलिटी खरं तर आम्हाला फेस कराव्याच लागतात कारण ऑलरेडी खेळपट्टी अपोजिट आहे. जर समोरासमोर खेळपट्टी असली की जरूर ऑफस्टमवरती की लेगस्टमवरती या सगळ्या गोष्टी आम्हाला लगेचच क्लिक होतात. परंतु बहुतांश तुम्ही क्रिकेट टुर्नामेंटवरती मध्ये बघत असता की जेव्हा ॲज अ कॉमेंटेटरच्या समोर खेळपट्टी स्ट्रेट असते ना तेव्हा लेगस्टम की ऑफस्टम हे समालोचक इझिली सांगत असतात परंतु अपोजिट असणाऱ्या खेळपट्टीवरती कधी कधी तो अनुमानही चुकतो. परंतु तो अनुमान चुकल्यानंतर आमचे थेट प्रक्षेपण जरूर आहे कारण त्यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी इझिली होतात ना त्या गोष्टी आम्ही नेहमी अनाउन्समेंट करत असतो. म्हणून मनोज आता सध्या तरी थेट प्रक्षेपण आहे ना त्याचा एक बेनिफिट ना यंगस्टरला खूप चांगला झाला आहे. कोणता खेळाडू कसा खेळलाय कोणत्या खेळाडूने कोणत्या पद्धतीने फटका खेळलाय आणि या सगळ्या गोष्टी ना खरं तर या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून होत असतात. सो मनोज दादाचे आपण कौतुक करूयात की युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .in ची टीम खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी आणली आणि स्पेशल कॅमेरामॅन त्या ठिकाणी सूरज गायकर आहेत. त्यांचं आपण कौतुक करूयात कारण प्रत्येक बॉल त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेत ते टिपतायत. प्रणित पाटील आलाय फास्ट अँड फ्युरन्स. या बॉलरला नेहमी तुम्ही बघितलाय प्रणित. आता तो आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला उचलला गेला फटका बॉल मध्ये आहे. प्रणितला कॉन्फिडंट आहे की तो कॅच घेऊ शकतो. कॉन्फिडेंटली आले समोर. आय विल टेक कॅच स्वीकारली गेली स्वतःने आणि स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला आणि इथनं फलंदाज बाद होत असताना लागणारा हा झटका क्रमांक 3. आतापर्यंतच्या खेळीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अजय भंडारी एकमेव असा खेळाडू राहिला ज्याच्या बॅटमधून एक चौकार तुम्ही पाहिलाय. अनुजच्या बॅटमधून तुम्ही षटकार पाहिला परंतु त्या षटकाराला प्रत्युत्तर प्रणितचं राहिलं आणि प्रणितच्या माध्यमातून एक चांगला बॉल पिच झाला आणि तिथे फलंदाज अनुज बाद झाला. 2 ओव्हर नंतर ना आपण धावा 15 पाहिल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती जरूर जी विकेट आली अजय भंडारीची ती महत्वाची होती. ती महत्वाकांक्षा जशी समजली ना तसा प्रणितने सुरुवातीपासून आपला जो बॉलिंगचा अटॅक आहे ना तो बॉलिंगचा अटॅक सुरुवातीपासून ठेवला आणि त्याला एक विकेट सुद्धा मिळाली गेली. जितेश मडवी आता ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज. खोलवर टप्पाचा बॉल अजून एक विकेट मिळेल. परफेक्टली यॉर्कर आणि तो यॉर्कर सफल झाला. प्रणित पाटीलचा ईगल आहे म्हणून त्याला म्हटलं जातं आणि त्याच्या माध्यमातून दुसरी विकेट लागोपाठची. लागोपाठची दुसरी विकेट आली आहे. अजय भंडारी बाद झाल्यानंतर विकेटची गळती या ठिकाणी सुरूच आहे. आणि विकेट मिळते. लागोपाठची तिसरी विकेट हॅट्रिक संपादित करत असताना प्रणित पाटील चांगली बॉलिंग. 15 वरती 3 गडी त्याने बाद केल्यात आणि संकटामध्ये ठेवत असताना संघ उसाटण्याला. काय बॉलिंग सुरू आहे. लागोपाठचे 3 विकेट. जरूर निर्धाव आपण षटक आजच्या दिवसामध्ये 2 बघितले. विकेट हॅट्रिक आपण पाहिली नव्हती परंतु अखेरकार प्रणित पाटीलला तुम्ही बघितलं ज्याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आली आहे. सुरुवातीपासूनचा जो प्रेशर होता ना तो माहीत होता अजय भंडारीला की तो काढू शकतो परंतु तो बाद झाल्यानंतर आता सध्या तरी एक वेगळी चर्चा चालू आहे डगआउटमध्ये. आणि क्रिकेट असंच असं कारण आपण नेहमी एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की क्रिकेटच्या परिपटलावरती ज्या
आपल्या गोष्टी समोर असतात ना, त्या गोष्टी करणं आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. कारण क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन गोष्टीला काहीच प्राधान्य नसतं. आणि क्रिकेटमध्येच आपण असं बघत असतो की आपण एकदा बाद झालो ना तर आपल्याला पुन्हा संधी मिळत नाही. आणि आता खो खो आणि कबड्डीमध्ये आपल्याला पुन्हा संधी मिळते, परंतु क्रिकेटमध्ये दुसरी संधी नसते. आता मैदानाच्या आतमध्ये गेला अनिल ढोपरी, एक मोठ्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि सध्या तरी ते आता स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच बापलेकाची जोडी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनेक वेळा अनिल ढोपरे यांनी प्रशिक्षण दिलं असेल आपल्या मुलाला, परंतु आता सध्या जसा त्यांच्यामध्ये घरामध्ये कन्व्हर्शन चांगला चालतो त्याच्यामुळे नक्कीच हे नातं टिकून राहिलंय. परंतु आता क्रिकेटच्या परिपटलावरती त्यांना आता कन्व्हर्शन करणं चांगलं गरजेचं आहे. समोर अनिकेत फुल टॉस बॉल, अगदी ताकदीचा वापर जरूर केला होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आणि कपिलने पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. याच्या अगोदर अजय भंडारीची कॅच त्याच्याकडनं ड्रॉप झाली आणि आता खरं तर अनिकेतची कॅच ड्रॉप. तुम्ही सर्वोत्कृष्ट क्रिकेटची खेळ खेळत आहे, तुम्ही ज्या स्टेजला सध्या आहात त्या स्टेजला असं प्रेक्षकांना भागित नाही की एका मुख्य खेळाडूकडनं अशा चुका होणं. कारण मुख्य खेळाडू तोच असतो ज्याच्याकडनं कमी चुका होतात आणि या चुकीचं प्रायची ती कधी कधी मोठं भोगावं लागतं. कदाचित सध्या टफ मध्ये जर संघ उसाटणे असताना तर हा प्रेशर जास्त पडला असता. परंतु ही चांगलं की प्रणित पाटीलच्या षटकामध्ये जास्त धावा नाहीत, फक्त 3 धावा आल्यात आणि त्याने 3 विकेटी मिळवल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल प्रणित पाटीलचा, जिथे समोर आहे अनिकेत. शेवटचा बॉल होता, अनुमानाने थोडासा बॉल संत आला, पडल्यानंतर जी हाईट होती बॉलची ती जास्त होती आणि गती थोडीशी कमी होती. त्या अनुमानाने हा चेंडू डॉट यशस्वी षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा 3 विकेट प्रणित पाटीलने मिळवले गेले आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फक्त आणि फक्त 18 आहेत. 18 बॉल 18 धावा, अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या शिल्लक असलेल्या षटकामध्ये ना कदाचित खरं तर क्रिकेटमध्ये या शेवटच्या ओव्हरला जरूर हानामानीचं षटक म्हटलं जातं, म्हणजे डेथ ओव्हर म्हटलं जातं. आणि या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये ना बहुतांश वेळा टीम उसाटण्याच्या माध्यमातून अजय भंडारीने चांगलीच फलंदाजी केली आहे. सो असाही विचार होता एका बाजूला की अजय भंडारी जर थांबले असते तर डेथ ओव्हरमध्ये कदाचित त्यांनी जास्त धावा बनवल्या असत्या. परंतु आता ती सिच्युएशन हँडल करावी लागेल, ते म्हणजेच अनिल ढोपरे आणि अनिकेतला, कारण ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि त्यांच्या आता समोर कोण आलाय तर वाडेकर टीमला ज्याने सातत्याने बिल्डअप केलंय, म्हणजेच वाडेघरच्या विद्यापीठाचा महागुरू म्हणजे सिद्धू पाटील आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. धावा बनल्या गेल्या 18 बॉल समाप्त झाले, तर शेवटचे 6 बॉल तेही सिद्धू पाटीलच्या हातामध्ये. समोर आली फुल टॉस बॉल, रिव्हर्स खेळतात. सिद्धू पाटील समोर ना बहुतांश खेळाडूंना रिव्हर्स खेळताना तुम्ही बघत नाही, कारण तो असा एक गोलंदाज आहे, कधी बॉल आतमध्ये आणेल कधी बॉल बाहेर काढेल याचा कधी नेम नसतो. कारण ठाणे वर्सेस रायगड सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही सिद्धू पाटीलला भरपूर वेळा बघितलं आणि त्याच्यासमोर रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं अनिल ढोपरीनं. सेकंड बॉल वलवला जरूर गेलाय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. बॉल हवेमध्ये असताना फिल्डरने बघितला गेला तर हा बॉल कदाचित हातामध्ये येऊ शकतो आणि तेच पाहिलं गेलं. त्या ठिकाणी बघायचं अंपायर स्वतः खेळाडू सांगतायत कॉन्फिडेंटली की बॉर्डर लाईन वरती बघण्यासाठी या, कारण कोणत्या पद्धतीने कॉन्ट्रोवर्सी न व्हावी त्या अनुमानाने आपण सध्या या गोष्टी बघत आहोत. आणि इथं फलंदाज होईल, बाद परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अनिकेतला ज्याने सुंदर स्ट्रोक जरूर एक खेचला जरूर होता, परंतु त्यामध्ये अपयशी ठरला आणि परतेल मैदानाच्या बाहेर अनिकेत. फलंदाज आपण बघितला गेला तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसला गेला. आणि आजच्या दिवसामध्ये अशा गोष्टी भरपूर आपण पाहिल्यात. एक संघ ऑलआउट सुद्धा झाला, नक्कीच टेंबोडे संघ ऑलआउट तुम्हाला होताना पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये सध्या तरी आता 2 विकेट राखीव आहेत. ऋतिक मात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलात. मागे खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले, शफल होऊन क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु पडल्यानंतर चेंडूही काहीसा टर्न झाला. सिद्धू पाटीलची हीच खासियत आहे की वळवण्याची क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये आणि त्याची मेन खासियत की बॅक ऑफ द हँडने तो बॉल पिच करतो. ही बॅक ऑफ द हँडने बॉल
यामध्ये विकेट मिळेल ती म्हणजे सिद्धू पाटीलला दुसरी, फलंदाज होईल बाद, परतावं लागेल पुन्हा एकदा एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर, ऋतिक मात्रे बाद. इथनं होत असताना लागणारा हा जो एक झटका म्हणजे 8वा टीम उसाटणीला. वरती हा 8वा विकेट पडलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये जरूर धावा नव्हत्या, परंतु नंतरच्या षटकामध्ये धावा बनायला हव्या होता. खरं तर एका खेळाडूवरती कधीच कोणता संघ डिपेंडेबल नसतो. सगळ्या खेळाडूंना कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला तेवढंच द्यावं लागतं, कमिटमेंट तेवढीच द्यावी लागते. मग अजय भंडारी बाद झाल्यानंतर एखाद्या तरी खेळाडूने ती जिम्मेदारी उचलायला हवी होती, परंतु ती जिम्मेदारी कोणत्याच खेळाडूने जास्त उचलली नाही. एक षटकार आपण बघितला अनुज ढोपरीच्या बॅटमधून, तो वगळता फक्त अजय भंडारीच्याच धावा आहेत. 19 वरती गडी 8 गमावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये गेलाय उदय. सध्या तरी मोठ्या फटक्याची गरज आहे, कारण अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामधला. यावेळेला उचलला गेला फटका, तोही हवेमध्ये, पण तो गॅपमध्ये खेळतात. मोठा फटका मिळू शकतो, समोर फिल्डरच्या पाडला गेला. 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का नाही याचा प्रश्नचिन्ह होता, परंतु अनिल ढोपरी सांगतात की हरकत नाहीये. उदयच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. 2 धावेने टीमचं धावफलक वाढलं 21 वरती. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती जर चौकार आला तर 25 होतील, 26चं टार्गेट. षटकार आला तर त्याहून जास्त धावा बनतील, पण तो काय घडेल या बॉलवर. यावेळेला लांबून खेचण्याचा प्रयत्न, परंतु पहा लांबून हा चेंडू आतमध्ये जरूर कदाचित आणण्याचा प्रयत्न असावा आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. जरूर आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. आतमध्ये बॉल आला की बाहेर काढला गेलाय. जरूर हा पहा, जरूर सांगतात लेग कटर होता, बाहेर थोडासा काढला गेला हा चेंडू. आणि हीच खासियत आहे की दोन्ही बाजूने बॅकअप दांडे चेंडू वळवण्याची क्षमता सिद्धू पाटील ठेवतोय. हा बॅटिंग स्कोर कार्ड म्हणजेच बॅटिंग समरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. अजय भंडारीच्या धावा 8, त्यानंतर तुम्ही मुकेशला बघत म्हणजे 5 असे खेळाडू राहिले जे 0वरती बाद झालेत. हे थोडंसं धोकादायक ठरलं आणि या मॅचमध्ये सुरुवातीपासून कंबर कसली ती म्हणजेच हर्ष इलेव्हन जय जरेश्वर वाडेघरनं. एका चांगल्या स्पर्धेमध्ये नक्कीच जरूर खेळण्यासाठी अनेक वेळा दोन्ही संघांना तुम्ही बघितलं, परंतु या सध्या तरी सिच्युएशनना ना अगदी कंट्रोलमध्ये ठेवली आहे टीम हर्ष इलेव्हन जय जरेश्वर वाडेघरने. जरूर शिलगाव चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी उचलली गेली. या हंगामामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ते करतायत आणि गतवर्षीपासून यावर्षी हा संघ फॉर्म मध्ये आणि थोडासा इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर त्यांच्या टी शर्ट वरती तुम्ही पहा कृष्णा मसाले जे वाडेघर या ठिकाणी स्थित आहे, म्हणून चांगल्या मसाल्यांची चव जर तुमच्या जेवणामध्ये हवी असेल तर जरूर तुम्ही वाडेघरच्या कोणत्याही खेळाडूकडनं तो कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता, कृष्णा मसाले, जेणेकरून तुम्हाला घरची चव ही नक्कीच चाखायला मिळेल. 22 धावसंख्येचा टार्गेट आहे. 24 बॉल आणि 22 धावा. ऑन पेपर या धावा जरूर तुम्हाला कमी वाटत असेल, परंतु ऑन पेपर या धावा अवघड जर करायचे असतील तर उसाटणे संघाला एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल की जास्तीत जास्त डॉट बॉल आणि जास्तीत जास्त विकेटचा रेशो हा या मॅचमध्ये वाढवावा लागेल. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारे 4 षटक तुम्हाला सांगतील किती लवकर हा सामना फिनिश होईल की शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. परंतु या मॅचमध्ये मित्रांनो तसेच तुम्ही राहा आणि सेकंड इनिंगमध्ये आपण आमंत्रित करूया स्वर्गीय रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्यांचा आवाज नक्कीच तुम्ही ऐकला. धडाकेबाज चषकामध्ये सुद्धा त्यांना तुम्ही बघितलं आणि 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्गही गर्दी करत असतात असे सर्वांचे लाडके ज्याने गाजवला गोवा असे येतात आमच्या समोर आमचे परम मित्र करंजी काळ मॅम फ्रॉम हेदुटणे.
थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 वाक्यात ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. अंतिम दिवस आहे आणि फार लवकर मॅचेस होतात. त्याचं कारण ही असणारी खेळपट्टी या स्पर्धेची आणि त्यासोबत गोलंदाजी ही महत्त्वपूर्ण गोष्ट राहिली. आज 2 मेडन ओव्हर आपण बघितल्या. लो स्कोर मॅचेस आपल्याला कालपासून पाहायला मिळतात आणि बॉलिंग मार्कवरती आता अजय भंडारी तयार होतात. तर आघाडीला अतुल भोईर आणि सिद्धू पाटील, हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मौली प्रतिष्ठान. उसाटने बॅकफुटला थांबला होता, कट करतोय पॉइंटच्या गॅपमधून, मागे चालला बॉल. एक यंगस्टर मात्र आज आपल्याला जरूर या संघामध्ये पाहायला मिळतोय. तो पोस्टला उचलला, त्याने चेंडूला थ्रो केला, तोपर्यंत धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 फिल्डर आपण हितेश संजय ढोपरे यांचे चिरंजीव फार कमी वयामध्ये आज ज्यांना आपण पाहतोय उसाटणीच्या प्रमुख संघामध्ये आत आला होता चेंडू, पण या वेळेला तो स्टंप पासून अथवा मग बॅटचा देखील संपर्क नव्हता. अनिकेतचं कौतुक असेल, यस त्यांना खेटून अगदी तो क्लोज किपिंग करतोय आणि अजय भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, येस इज आउट, फलंदाज बाद. अतुलची विकेट पडते 2 वरती. पहिला धक्का बसलेला आहे. बॉलिंग युनिट उसाटणे टीमकडे देखील आहे, ज्यामध्ये ते देखील या 22ला डिफेंड करण्याची धमक जिद्द ठेवतात. अजयने ती सुरुवात केलेली आहे. नवीन फलंदाज कपिल पाटीलचं आगमन. इथे सर्व काही संपलेलं वाटतं, तिथून नवीन सुरुवात करण्याची ती संधी असते. अंत असती प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. पाहूया तसं काहीतरी करतायत का उसाटणे. खोलात आणि फलंदाज बाद. 1 विकेट डाऊन. 22ला डिफेंड करत असताना आत्मविश्वास हवा होता, तो अजयने दाखवलाय. लागोपाठचा दुसरा धक्का आणि अर्थातच 2 वरती तो बसतोय. हर्ष इलेवन जय जलेश्वर वाडेकरला. टोटल स्कोर 10, 2 for 2. अजय भंडारी ही इज ऑन हॅट्रिक. चला अंपायर्स, दुपारचं सत्र आपण पाहतोय. जयनुमान दातेलीने एक सामना जिंकलेला आहे. ते प्रेक्षक स्टँड मधून सध्या या दोन्ही संघांचा खेळ पाहतात. पाहूयात या दोन्ही संघांमधून कोणत्या संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत द्वितीय फेरीमध्ये. नारिलीने 2 सामने जिंकले. बॉल तयार. होल्टॉस आहे, खराब चेंडू, खराब लाईन, खराब लेंथ आणि त्याचा चांगला फायदा होतो तो वाडेकरला. फलंदाज केतन चौधरीच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकारासह धावसंख्या पोहोचली ती 6 वरती. हे फटके आले तर वाडेकरकडे तो आत्मविश्वास असेल. आणि आमचे वैभव दादा यांचं आगमन होतं दुपारच्या सत्रामध्ये. बिर्याणीला दम देऊन झालेला आहे. पुन्हा एकदा अजय बॉलिंग मार्क वरती. रनवे मध्ये थोडासा अडथळा. अजय पुन्हा एकदा चान्स घेईल. या ते मात्र शंका नाही विकेट साठी, कारण विकेट जर आले तर उसाटणे या मॅच मध्ये कायम असणार आहे हे त्याला देखील माहिती आहे.
लॉफ केला, रेंज मध्ये बॉल, लॉंग धावा यात्रेसाठी. केतनने मन बनवलं आणि थेट पाठवला लॉंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचे 2 चेंडू इम्पॉर्टंट राहिले त्याच्या ओव्हर मधले, बिकॉज पहिल्या 4 बॉलवरती 2च धावा होत्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवून दिले होते. या क्षणाला जर आणि काही विकेट आल्या असत्या तर या मॅच मध्ये उसाटणे देखील शेवटपर्यंत एक वेगळा संघर्ष, एक वेगळी ऊर्जा घेऊन पुढे चालला असता संघ. मात्र सिद्धू आता स्ट्रायकिंग एंडला. केतनने 2 मोठ्या फटक्यांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत. 12 for 2, 12 अशी परिस्थिती. 10 धावांची अजूनही गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवरती जितेश मडवी. ओहो, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटने आला. पहिला बॉल ऑफ स्टंप हलका बाहेर पडल्याबरोबर थेट गेला. अनिल ढोपरे यांच्या हातामध्ये जे यष्टी रक्षक आहेत. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप फाईन लेगच्या दिशेने एक फिल्डर सरकतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक फिल्डर असेल मागे. धावसंख्या 12 वरती. 10 धावांची अजूनही गरज. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. सॉफ्ट हँड समोर ड्राईव्ह करतोय. वेगाचा प्रचंड वापर गोलंदाज करतात. सिंगल इथे पूर्ण होते. चांगली फिल्डिंग अनिकेतची डीप मधून आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 13 धावा. त्या खेळपट्टीनं बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना नाचवलेलं आहे. कालपासून आपण बऱ्याचशा लो स्कोर मॅच बघितलेल्या आहेत. कालपासून गोलंदाजांचा बोलबाला राहिला. गोलंदाजांना जे हवंय जसं हवंय तसं या खेळपट्टीने दिलेलं आहे. दातिवलीचे कॅप्टन विशाल दादा आपण येऊन थांबा मंचावरती. विशाल मडवी कॅप्टन ऑफ जयनुमान दातिवली. धावा 13. अपरकट फटका आपण पाहतो हलका फसला होता, पण आता रेस लागली. वेगाने चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. चौकार. केतनने 3 चेंडू फेस केलेत आणि 3ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेले आहेत. ग्रेट बॅटिंग. अंडर प्रेशर तो आला होता, बिकॉज तो येण्या अगोदर 2 विकेट पडल्या होत्या. धावा फक्त 2 होत्या. तो आलाय आणि त्याने सुरुवात केलेली आहे. सुसाट सुटलाय. पहिल्या 3 बॉलला फेस करत असताना त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार. तो 14 वरती, त्याची टीम 17 वरती. तर वाडेकर लाव्यात आता त्या फक्त 5 धावा विजयासाठी. आज आपण देखील फार वेगाने चाललेलो आहोत. सुसाट फ्रेंड्स ट्रॉफी 2024. पहिल्या मॅचला जशी सुरुवात झाली जवळपास आता 1:30 वाजत आलेले आहेत आणि हा 6वा सामना, हा 5वा सामना या ठिकाणी संपन्न होत आहे. ओ, यॉर्करला देखील सन्मान देणं गरजेचं आहे. क्रिकेट हेच सांगतं आणि ते केतन करतोय, कारण एका चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे. धावसंख्या 18. 4 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. अजयची सुरुवात फार इंटरेस्टिंग होती या मॅच साठी, सेकंड इनिंग साठी. बॅटचा चेहरा उघडला. इनसाइड आउट गॅप मध्ये बॉल आहे. डीप मधून फिल्डर येतोय आणि असेल विनिंग शॉट सिद्धू पाटीलचा. अभिनंदन. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरने हा सामना जिंकला
हार्ड लक टीम स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान उसाटणे फलंदाजीमधून चुका झाल्या. खरं तर 7-8 पर्यंत क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत पण एकही फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आली नाही.